तर सध्या गॅसच्या तुटवड्याचे परिणाम सध्या महाराष्ट्रासह देशात जाणवत आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। इराण अमेरिका युद्धाचा संपूर्ण जगाला फटका। महाराष्ट्रात एलपीजी गॅसचा तुटवडा। मुंबई पुण्यासह अनेक शहरातील हॉटेल व्यावसायिक संकटात। हॉटेल व्यावसायिकांवर चूल पेटवण्याची वेळ। राज्यातील गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। विरोधी आमदारांची जोरदार घोषणाबाजी। तर सोलापुरात काँग्रेसकडून तिरडी आंदोलन। पुण्यात घरगुती गॅससाठी नागरिकांची धावपळ। सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा। गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल। महाराष्ट्रासह बंगळुरू आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा। एलपीजीच्या कमतरतेमुळे 1-2 दिवसात हॉटेल बंद पडण्याची शक्यता। हजारो कामगारांच्या रोजगारावर आणि खाद्य संस्कृतीवर मोठी टांगती तलवार। अमेरिका इराण युद्धाचा शेतकऱ्यांना मोठा फटका। भाज्यांची निर्यात ठप्प झाल्यानं दर गडगडलेले आहेत। पालेभाज्यांच्या दरामध्ये मोठी घसरण झाली। जालन्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प। हॉटेल चालकासह इतर छोटे मोठे व्यावसायिक संकटात। 2 दिवस पुरेल इतकाच गॅस पुरवठा शिल्लक असल्यानं व्यावसायिक चिंतेमध्ये असल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅससाठी सिडको बसस्टँड परिसरातील भारत गॅस एजन्सीवरती मोठी गर्दी। गॅस सिलेंडर ॲप्लिकेशनवरती बुकिंग होत नसल्याची नागरिकांची तक्रार। कल्याणमध्ये देखील 2 दिवसात हॉटेल बंद होण्याची शक्यता। कर्मचाऱ्यांचे पगार आणि हॉटेल भाड्याची व्यावसायिकांना चिंता। गॅस पुरवठा सुरू करण्याची हॉटेल व्यावसायिकांची प्रशासनाकडे मागणी। तर गॅस तुटवड्यामुळे व्यवसाय ठप्प झाल्याचं बोललं जातंय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पिंपरी चिंचवडमध्ये गॅस अभावी 10,000 लग्नांवर टांगती तलवार। युद्धामुळे कॅटरर्स हतबल। 450 ऑर्डर रद्द। 45,000 कामगारांचा रोजगार संकटात। आखाती देशातील तणावाचा नंदुरबार जिल्ह्यातील गॅस पुरवठ्यावर परिणाम। सिलेंडर घेतल्यानंतर 30 दिवसांनीच पुढील गॅस बुकिंग। नवीन नियम लागू। संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी गॅस वितरकांकडून उपाययोजना। पुण्याच्या ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय। ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत। सिलेंडरचा पुरवठा वेळेवर होत नसल्यानं हॉटेल व्यवसायावर परिणाम। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईतील धोबी घाटावरील व्यवसायाला फटका। कपडे वाळवण्यासाठीच्या सिलेंडर चालणाऱ्या मशीन्स बंद। नागपूरमध्ये गॅस सिलेंडरच्या काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर। गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर अन्न पुरवठा विभागाची छापेमारी। ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी कडक कारवाई। नागपुरातील गॅस गोडाऊनमध्ये एकही व्यावसायिक सिलेंडर नाही। कंपन्यांकडून गॅस गोडाऊनमध्ये व्यावसायिक सिलेंडरचं वितरण 100% बंद। घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी लोक गोडाऊनमध्ये पोहोचले। घरगुती गॅस सिलेंडरचं फक्त OTP वरती वितरण। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा वडापाव विक्रेत्यांवर परिणाम। व्यावसायिक सिलेंडर आणि तेलाचे भाव वाढल्यानं वडापाव विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका। रत्नागिरीमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध। मात्र अत्यावश्यक सेवांना गॅस हवा असल्यास अर्ज द्यावा लागणार। हॉस्पिटल, वसतिगृह, शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या संस्था, वेदपाठ शाळा, शिक्षण संस्था, संरक्षण क्षेत्राचा समावेश करण्यात आला। संस्थेच्या लेटर हेडवरती अर्ज केल्यावर सिलेंडर मिळणार। शिर्डीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे। पुढील 2 दिवस पुरेल इतका साठा हॉटेल व्यावसायिकांकडे शिल्लक आहे। त्यातच गॅस कंपन्यांनी हात वर केल्यानं पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला।